बरं का मावशो, माझ्या वडिलांची खूप गरिबी, म्हणून या ठिकाणी अष्टविनायक प्रतिष्ठानने माझं लग्नाचं कार्य हाती घेतलं आणि या ठिकाणी लग्नाचा सोहळा आयोजित केलेला आहे। तसं माझं लग्न मागच्या महिन्यात पण जमलं होतं मावशी बरं का, पण हे आमचे मामांनी केला घोटाळा। मामांनी ब्राह्मण काका कर्नाटकचा बोलवला, त्या कर्नाटकच्या ब्राह्मण काकाने ते फोन करते, ऋतिक ए ऋतिक, दिसते का कुठं पाठीमाग दिसते ऋतिक, या ठिकाणी एवढं वराड जमलेलं आहे, एवढं वराड जमलेलं आहे, कळायला मार्ग नाही की नवरदेवाकडचं वराड कुठलं आहे आणि नवरीकडचं वराड कुठलं आहे। सर्वप्रथम नवरदेवाकडचं वराड हातवर करा। कोण कोण आले नवरदेवाकडून हातवर करा। 1 2 3 3.5 4.5 60च्या नंतर अर्धे एवढेच का? तुम्ही का पाकिस्तान आले का काय सांगा बरं? 4-5 माणसं कशी आणलीत? आता नवरीकडचं वराड बघा, हात वर करा, याला म्हणायचं वराड। काय काय मावशांनी 2-2 हात वर केलेत, त्यांना वाटलं हात 2 केले वर केल्याच्या नंतर जेवायला 2 ताटं भेटतील। मावशी हात जरी 2 वर केले असले तरी जेवायला एकच ताट भेटणार याची काळजी घ्यायची बरं का। पण काहींनी आणखीन सुद्धा हात वर केले नाहीत, समजायचे ते नुसते गिळायला आले। पण काळजी करा नका, जेवणाची सोय सुद्धा लग्नानंतर आपापल्या घरीच केलेली आहे। यानंतर सर्वप्रथम लग्नाला सुरुवात करण्यापूर्वी माझ्या मामांचा परिचय करून देणं गरजेचं आहे। माझे मामा यांनीच माझं लग्न जमवलं। मामा पुढे या। दिस इज माझं मामा आणि दिस इज नवरदेवाचे मामा। दोन्ही मामा या ठिकाणी लग्नाला उपस्थित राहिल्याबद्दल दोन्ही मामाला धन्यवाद। माझ्या मामांचा परिचय थोडक्यात करून देते बरं का। हे माझे मामा सध्या फॉरेनला राहायला असतात। काय करते हो ना मामा? तुम्ही फक्त हो म्हणायचं, बाकीचं मी सांभाळ जाईल बरं का। हे माझे मामा सध्या फॉरेनला राहायला असतात। मामांचा फॉरेनला खूप मोठा बिझनेस आहे। काय खूप म्हणजे खूप मोठा बिझनेस आहे मामांचा। तिकडे इम्पोर्ट एक्सपोर्टिंगचा बिझनेस आहे। मामा की नाही तिकडे चपला सांधलेला असतात। जास्त सांगितलं का मामा? नाही ना? आणि आता ह्या मामांचा परिचय करून देते। हे माझ्या मिस्टरांच्या म्हणजे होणाऱ्या मिस्टरांचे मामा आहेत। हे सध्या दुबईला राहायला असतात। काय करतात? मामांचा दुबईला खूप मोठा बिझनेस आहे। मामांच्या तुम्ही कपड्यावर जाऊ नका, हा मामांचा नाईटचा ड्रेस आहे। मामा सध्या दुबईला, मामांचं खूप तिकडं मार्केटला नाव आहे, खूप डिमांड आहे मामांची तिकडं। मामा तिकडं केसव फुगे विकायला असतात। पण लग्नासाठी पहा, मामांनी इतक्या लांबून विमान बुक केलं बरं का। दोन्ही मामांनी विमान बुक केलं, घोटाळा झालं, विमान पंक्चर झालं। दोन्ही मामा हेलिकॉप्टरच्या पंख्याला लटकून इथपर्यंत आले। दोन्ही मामासाठी जोरदार टाळ्या वाजवा। आता माझ्या मिस्टरांचा परिचय करून राहिला बरं का। हे आमचे होणारे हे म्हणजे कोण तर ते म्हणजे कोण? हे म्हणजे कोण? ते यांचा एवढाच परिचय आहे। पण हे सध्या राहायला इथं नसतात, भारतात नसतात बरं का। कधी मध्ये येतात इकडं, गणपती सुरू झाले की इकडे येतात। हे सध्या राहायला हाँगकाँगला असतात। आमच्या ह्यांचा सुद्धा हाँगकाँगला खूप मोठा बिझनेस आहे हो ना। हे सध्या तिकडे म्हशी सांभाळायला असतं। पण मला यांचा बिझनेस खूप आवडला म्हणून मी पटकन हो म्हणलं, लग्नाला उभी राहिले। चला पाठीमाग अक्षता पोहोचल्या का इकडे? अक्षता आल्या माग, नसल्या आल्या तर कोणी चपलान दगड फेकून मारू नका, आणि मारल्या चपला फेकून तर नव्या मारा म्हणजे घालायला कमाल तरी। चला ब्राह्मण काका दोघे जण अंतर पडधारच झाले। आवाज द्या थोडा। अरे ना रे ना हेलो हेलो हेलो
रे ना रे ना रे रे ना शुभ मंगल सावधान शुभ मंगल सावधान शुभ मंगल सावधान शुभ मंगल सावधान स्वस्ति श्री गणनायको गजमुखो मोरेश्वरो सिद्धिदो बल्लारो मुरुटो विनायक महु चिंतामणि देहुरो लेन्याद्री गिरिजात्मजो सुवरदो विघ्नेश्वरो ओझरो ग्रामो रंजन संस्थितो गणपति कुर्या सदा मंगलो शुभ मंगल सावधान शुभ मंगल सावधान मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान शुभ मंगल सावधान शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान सावधान हे शुभ सावधान रे ना शुभ मंगल हे शुभ मंगल शुभ मंगल सावधान शुभ मंगल सावधान शुभ मंगल सावधान मंगल सावधान हर गला नवरदेव इकडे या तुम्ही बाकीचे खाली बसा मामा आहे दोन्ही मामांसाठी जोरदार टाळ्या वाजवा सर्वच साथीदारांसाठी ज्यांनी ज्यांनी कार्यक्रमाला साथ दिली पास लग्न लागलं आता अक्षता टाकू नका या ठिकाणी एवढं लग्नाचा सोहळा या ठिकाणी पार पडला आता नाव घेण्याचा कार्यक्रम असतो नवरदेव रंगात आलाय पहिलं लग्न झाले ना झाले तर एवढी हिम्मत
या ठिकाणी नाव घेण्याचा कार्यक्रम असतो. लेडीज फर्स्ट म्हणून मी नाव घेतो, नंतर आमचे हे नाव घेतील. ऐका. देवळीत देवळी देवळीत होती खिसणी, देवळीत देवळी देवळीत होती खिसणी. होय व तुमचं नाव काय? संदीप. काय नाव आहे? संदीप. बरं झालं ये बघू जुळला, कारण माझ्या पहिल्या बी नवऱ्याचं नाव संदीप. काय योगा योगा आलाय पहा. घेते योगा राव. देवळीत देवळी देवळीत होती खिसणी, देवळीत देवळी देवळीत होती खिसणी. आमचे संदीपराव बसले संडसला, डुकरानं दिली ढुसणी. हॅलो. सासू माझी आईच पाईस, सासू माझी आईच पाईस, माधुरी माझी गवळ्याची म्हैस. तुमचा म्हशीचा बिझनेस आहे गो, म्हणून एवढी गोरी गोमटी म्हस घेतली. ऐका काय म्हटली मला गवळ्याची? खरं सांगा, कोणी माझ्या आईसारखे, बहिणीसारखे, वडिलांसारखे, भावासारखे? खरं सांगा दादा, म्हशीसारखे दिसते का मी? म्हशीसारखे दिसते? कोण म्हणलं रू? कर तुझ्या रानात काय चरायला आलती काय? खुशाल हो म्हणतोय. कशी दिसते मी कॅमेरामन? कशी दिसते? सिस्टीमल दिसते का ना? ओमिनी कार दिसते का ना? मारुती कार दिसते का ना? क्रेटा दिसते का ना? एमजी हेक्टर. हे बघा ना आमचा बेनाटालीचा ट्रॅक्टर. कशी दिसते मावशी मी? हो कशी दिसते? दिसते का ना ओमिनी कार सारखी? हे बघा ना आमचं 3 चाकी टमटम. खोकडा खोकडा तरी देखील मलाच म्हैस म्हणतात, पण काळजी करू नका, यांच्यापेक्षा वरचढ नाव घेते. घेऊ का? घ्या की. नवरा असा पाहिजे आवाज बोलणार. घ्या की. घेते का? काय म्हटले मला गवळ्याची म्हैस? आला आला रुकवत रुकवदात होता जिलेबीचा येडा. आला आला रुकवत रुकवदात होता जिलेबीचा येडा. मी गवळीची म्हैस तर आमचे संदीपराव पकालीचा रेडा. आता फिटून पड, आता फिटून पड. आता देवाचं नाव घेते, देवाचा कार्यक्रम आहे, देवाचं नाव घेते. ऐका. आधी केली बारशी पैठण केलं गेल्या वर्षी, आधी केली बारशी पैठण केलं गेल्या वर्षी. पैठणात परिनाथ महाराजांची कावड, मग लागली पंढरीची आवड. पंढरीत पहिला विठ्ठल रुक्माईचा जोडा, मग पहिला पालखीचा वडा. पालखीचा वड्यात नसतो ज्ञानोबरायचा घोडा. ज्ञानोबरायच्या घोड्याला घोंगराची हलकी. मग पहिली मुक्ताबाईची पालखी. मुक्ताबाईच्या पालखीला मोत्याचा तुरा. मग पहिला गोपाळपुरा. गोपाळपुऱ्यात पहिला जनाबाईचा खेळ. मग झाली आळंदीला जायची वेळ. आळंदीचा सोहळा. खास देवाली. आसपास साधू संतांची केली सेवा. मग गेली महादेवा. महादेवात व्हायला बळी. मग झाली जगन्नाथ जायची पाळी. जगन्नाथ मध्ये घेतली माळ. मग झाली घरी जायची वेळ. घरी न्यायला घेतली भेळ. भेळ मध्ये होता लसूण. बरं का? केरभरी. हो केरभरी, कॅडबरी. भेळ मध्ये होता लसूण. आणि आमच्या संदीपरावांचं नाव घेते बाथरूम मध्ये बसून. हळदुली वाटून वाटीला पाटा. आव हळदुली वाटून वाटीला पाटा. आणि अवगुणाचा नवरा. हळदुली उठा. नवरदेवासाठी सर्वांना जोरदार वाजवा. चला हो लग्नाला
सज्जन हो, मुलीचं लग्न होतं, मुलगी सासरी नांदायला निघते. ज्या वेळेला ती मुलगी सासरी नांदायला निघते त्यावेळी त्या मुलीला वाट लावण्याकरता संपूर्ण गाव त्या लग्न मंडपामध्ये जमतं. अगदी 4-5 वर्षाच्या लहान लेकरांपासून ते 80-90 वर्षाच्या आजी आजोबांपर्यंत त्या मुलीला वाट लावण्याकरता संपूर्ण गाव त्या लग्न मंडपामध्ये जमतं. थोडासा आवाज कमी ठेवा, त्याचा थोडासा कमी करा. सर्व गाव त्या लग्न मंडपामध्ये जमतं. दादांना मुलगी गरीबाची असू द्या नाही त्या श्रीमंताची असू द्या, तिथं काही भेदभाव नसतो. माझा वाढवा. मुलगी गरीबाची असू द्या नाही तर श्रीमंताची असू द्या, तिथं काही भेदभाव नसतो. सर्व लोक त्या मंडपामध्ये जमतात मुलीला वाट लावण्याकरता. मुलगी सासरी निघू लागते त्यावेळी आपल्या आईकडे पाहते, आपल्या वडिलांकडे पाहते आणि आईच्या गळ्याला पडून हंबरडा पडून रडायला सुरुवात करते. पाहता पाहता बापाच्या गळ्याला पडते आणि टाव पडून रडायला सुरुवात करते. पाहता पाहता आईच्या डोळ्यात पाणी येतं, जन्मदात्या बापाच्या डोळ्यात सुद्धा पाणी येतं. दादांनो, आजपर्यंत बाप कुणा पुढे रडला नाही, कधी त्याच्या डोळ्यामध्ये पाणी नाही आलं. किती किती मोठ्या संकटाला सामोरं गेला, कधी खचला नाही. परंतु ज्या दिवशी त्याची लेक सासरी नांदायला निघते, अरे पहाडासारखा धिप्पाड त्या धिप्पाड दिसणारा बाप सुद्धा त्या दिवशी रडू लागतो. इतर दिवशी तो बाप कधी रडताना आपण पाहिला नाही, कारण त्याला कधी रडता पण येत नाही. अरे शुल्लक शुल्लक कारणावरून जर बाप रडला तर लोक त्याला म्हणतात, अरे गड्यासारखा गडी दिसतोय आणि बाईसारखा रडतोय, हातात बांगड्या भर. त्याला नाही रडता येत. लहानपणी त्याची आई त्याला सोडून जाते, लहानपणी बाप मरतो, त्याला रडता येत नाही, कारण पाठीमाग बहीण भाऊ असतात, त्यांना त्याला आधार द्यायचा असतो. कुटुंबाचा पाया असतो, कुटुंबाचा प्रमुख असतो, त्याला रडता येत नाही. परंतु त्याची लेक सासरी नांदायला नको द्या. बाप रडावरण्याचा प्रयत्न करतो, त्याला वाटतं मी रडलो तर माझी पोरगी तुटून पडेल, खचून जाईल, म्हणून बाप आतले अश्रू दाबण्याचा प्रयत्न करतो. पण दादांनो, त्या बापाचा उमाळा फुटतो आणि बाप लेक सासरी नांदायला वाट लावताना रडू लागतो. किती मोठा बाप असू द्या, बाप आमदार असू द्या, बाप खासदार असू द्या, नाही एखादा मंत्री असू द्या, बाप तो बाप असतो. दादांनो, नाही त्याला रडू येता येत. म्हणून नेहमी सांगत असतो, दादांनो, एक तरी मुलगी पोटी असली पाहिजे, एक तरी पोटी मुलगी असली पाहिजे, त्याशिवाय जीवनामध्ये आनंद नाही. आजकाल लोक म्हणतात मुलगाच पाहिजे, कारण मुलगा वंशाचा दिवा आहे, मुलगा वंशाचा दिवा आहे. पण त्यांना सांग नाही, दादा, अरे मुलगा जर वंशाचा दिवा आहे ना, तर ही मुलगी सुद्धा वंशाची पंथी, ही गोष्ट विसरली नाही पाहिजे. म्हणून मुलीला जन्माला येऊ द्या, कारण आज मुलगी डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, वकील आहे, सरपंच आहे, मुलगी नगरसेविका आहे, मुलगी आमदार आहे, खासदार आहे, नवे नवे राष्ट्रपती मुलगी, काय कमी मुलगी, म्हणून तिला जन्माला येऊ द्या. त्या जन्माचं स्वागत करा. कारण आज आपण परिस्थिती बघतो, आज परिस्थिती बघतो, लग्नासाठी पोरगी भेटना गेली. तुमच्याकडे कसं काय परिस्थिती अशीच आहे ना? आमच्याकडे सुद्धा लग्नाला पोरी भेटना. का? कारण ज्या वेळेला मुलींचं प्रमाण जास्त झालं त्यावेळेला काय काय बहादरांना 2-2 लग्न केली, काय काय ना 3-3 बायका केले, काय काय 4-4 बायका केल्या. आमच्या गावात एक म्हातारी, त्याला अर्धा डझन बायका आहेत. मला सांगा, बायको काय बाजारचा भाजीपाला आहे? आणि पैशाच्या हव्यासापोटी, हुंड्यासाठी काही लोकांनी मुलीला जाळून मारण्यात आलं, काहींनी तिला विहिरीत ढकलून दिलं आणि काही मुलींना त्रासाला वैतागून गळफास घेतलं. दादांनो, हे पाप फपावलं. आणि आज पाहतोय आपण दादांनो, समाजामध्ये लग्नासाठी पोरगे भेटना. कशामुळे आली ही परिस्थिती? कारण काही लोकांनी मुलींना गर्भामध्ये मारलं, म्हणून त्या मुलीला जन्माला येऊ द्या, ही काळाची गरज आहे. दादांनो, काय असते लेक ऐका. लोक म्हणतात मुलगा पाहिजे, पण त्याला नेहमी सांगत असतो, दादा, मुलापेक्षा मुलगी केव्हा बी श्रेष्ठच. कारण मुलगा ज्या वेळेला 21 पिढ्याचा उद्धार करतो, त्यावेळेला मुलगी 42 पिढ्याचा उद्धार करत असते. कारण मुलापेक्षा मुलगी भारी प्रकाश देते दोन्ही घरी, दोन्ही घराचा, दोन्ही कुळाचा, दोन्ही कुटुंबाचं कल्याण करणारी लेक ही मुलगी असते. म्हणून दादांनो, त्या मुलीला जन्माला येऊ द्या, तिच्या जन्माचं स्वागत करा. ज्या दिवशी मुलगी जन्माला येते ते बापाला कळतं,
बापाला एवढा आनंद होतो मुलगी जन्माला आली. बाप तालुक्याला जातो, 1000 कामं टाकून देतो, मिठाईच्या दुकानात जातो, मिठाई घेतो, संपूर्ण गावभर बाप मिठाई वाटतो. का तर मला कन्या झाली, मला मुलगी झाली, मला लक्ष्मी झाली. आणि ज्या दिवशी त्या लक्ष्मीचं लग्न जमतं त्या दिवशी बापाच्या डोळ्यामध्ये तत्सदिशी पाणी येतं. का त्याला आनंद या गोष्टीचा असतो की माझ्या मुलीला मी श्रीमंत घरामध्ये दिलेला आहे, चांगला वर शोधून दिलेला आहे, याचा आनंद असतो. दुःख या गोष्टीचं असतं की आता इथून पुढं माझी मुलगी मला माझ्या डोळ्यासमोर रोज दिसणार नाही. काय असते लेख ऐका दादा. दिसाड दिस गेले थोडे सुखे थोडे ओले, मुक्या काळजाची आग थेट आभाळाला बोले. लेकवडाची पारंबी दोन्ही घराला जोडते, असो सासर माहेर पांग बापाचे फेडते. जेव्हा बापाला कळाले त्याचे काळीज जळाले, तिला गळ्याशी धरून त्याने टिपूस गाळले. सुखी संसाराचे तोरण चालली बांधायला, आई बापाची लाडाची लेकरी निघाली नांदायला. हे आई बापाची लाडाची लेकरी निघाली नांदायला. आई बापाची लाडाची लेकरी निघाली नांदायला. आई बापाची लाडाची लेकरी निघाली नांदायला. त्या मुलीची गाडी फुलांना सजलेली असते. ती मुलगी सजलेल्या गाडीमध्ये बसते आणि ती गाडी हळूहळू 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 सासरच्या दिशेने निघू लागली. जशी जशी गाडी पुढे पुढे चालू लागली तसं तसं बापाचा कंठ दाटून येतो. दादा आईचा उर फुटू लागतो, कारण ज्या आईनं 9 महिने 9 दिवस गर्भामध्ये वागवलं, ज्या बापानं लाडानं लहानाचं मोठं केलं, त्या आईला आणि बापाला सोडून आता ती लेक कायमचं निघून चाललेली आहे. आजपर्यंत त्या आईनं बापानं कधी एक क्षणभरही मुलीला डोळ्याच्या नजरेचा आड जाऊ दिलं नाही. ती मुलगी आज कायमचं नांदलेली निघते. त्या बापाचा प्राण कसा विसरू लागतो, तळमळ करू लागतो. अरे एखाद्या पाण्यातून माशाला उचलावं आणि जमिनीवर टाकून द्यावं, त्या माशाचा जीव जसा त्या पाण्याविना व्याकुळ होतो, तळमळू लागतो, तसा बापाचा जीव त्या लेकीमुळे तुटू लागतो. काय असतो बाप दादांनो, आई मेल्याशिवाय आईची किंमत या जगाला कळत नाही आणि बाप झाल्याशिवाय बापाची किंमत कळत नाही. म्हणून दादांनो, लोक म्हणतात बाप निष्ठुर आहे, लोक म्हणतात बाप निर्दयी, त्याच्या डोळ्यात कधी पाणी येत नाही. कधी बाप होऊन बघा. मुलींना विनंती, कधीतरी तुम्ही बाप होऊन बघा. बाप काय असतो कळेल. देव प्रसन्न झाला, जर देवानं वर मागितलं ना तुम्हाला की पुढच्या जन्मामध्ये तुम्हाला काय व्हायचं, त्या देवाला म्हणा देवा मला एकदा बाप होऊन बघायचं. कारण बापाचं काळीज काय असतं. अरे आज आपण पाहतोय आज या समाजामध्ये लव्ह मॅरेज नावाची प्रकरणं वाढली जातात. घरंदाज मुली आज पळून जाऊन लग्न करू लागले आहेत. त्या मुलींना माझी विनंती आहे, आपल्या लग्नामध्ये आपल्या आईला आपल्या बापाला आपला कन्यादान करण्याचा अधिकार दे. आपल्या आईला आपलं लग्न लावण्याचा अधिकार दे, त्या बापाला लग्न जमवण्याचा अधिकार दे, कारण त्यानं तुला जन्म दिलाय.
अरे ज्या दिवशी त्या बापाची लेख समाजातून पळून जाते त्या बापाला विचारा दुःख कशाला म्हणतात, दुःखाचा डोंगर काय असतो दादा. म्हणून मुलींना माझी विनंती, एक वेळ तुम्हाला तुमच्या बापाचं नाव नाही मोठं करता आलं तरी चालेल, बापाला काही फरक पडणार नाही. एक वेळ तुम्हाला तुमच्या बापाचं नाव नाही मोठं करता आलं तरी चालेल, परंतु त्या देवासारख्या बापाचं नाव समाजातून कमी होईल असं वागूक मात्र कधी नका, असं वर्तन कधी करू नका. तुमच्यामुळे तुमच्या बापाच्या चेहऱ्यावर हसू नाही उमटलं तरी चालेल, परंतु त्याच्या डोळ्यामध्ये पाणी कधी येऊ देऊ नका. एक वेळ त्या पांडुरंगाची सेवा नाही केली तरी चालते, त्या पांडुरंगाची भक्ती नाही केली तरी त्या पांडुरंगाला काही वाटणार नाही दादा, परंतु त्या पांडुरंगासारख्या बापाला मात्र कधी दुःख नका दादा. डोळ्यात दाटते माया फार, डोळ्यात दाटते माया फार, असं वेगळती भुईवर, असं वेगळती भुईवर. आईचा दाटून आला उर, लेक चालली दूर दूर. आईचा दाटून आला उर, लेक चालली दूर दूर. हे सुख दुःखाच्या डावरती, सुख दुःखाच्या डावरती पाणी सेसाईला, आई बापाची लाडाची लेक निघाली नांगाईला. हे आई बापाची लाडाची लेक चालली नांगाईला. ही आई बापाची लाडाची लेक निघाली नांगायला. आई बापाची लाडाची लेक निघाली नांगायला. म्हणून मुलींना विनंती, लग्न आपल्या मायबापाच्या पसंतीने करा, कारण जोपर्यंत आपले मायबाप जिवंत आहेत तोपर्यंत आपलं माहेर शिल्लक आहे. एकदा का माय निघून गेली, बाप निघून गेला दादा, कोण विचारित नाही, कोण भाऊ कोणाचा असतो, कोण वहिनी असते, कोण भाऊजी असते, कोणी कोणाचं नसतं दादा. बाप निघून गेला की त्या सासूरवासनीला दिवाळीची वाट पाहावी लागती, मुळाची वाट पाहावी लागती, भावाची वाट पाहावी. भावाच्या हातात काही नसतं, कारण भाऊ बहिणीला विसरून गेला दादा. आजच्या काळामध्ये कोण कोणाचे नाती राहिले नाही दादा. भाऊ बहिणीला विसरून गेला, परंतु भावांना विनंती, बहिणीला अंतर देऊ नका, तिला काही लागत नाही दादा. एक भावाच्या प्रेमाला मुकलेली एक बहीण एका कवितेतून वर्णन करून सांगते, गर्दीत माणसांच्या आज हरवलाय माझा भाऊ, गर्दीत माणसांच्या आज हरवलाय माझा भाऊ. सांगणारे दादा तुला भेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ, गर्दीत माणसांच्या हरवलाय माझा भाऊ. सांगणारे दादा तुला भेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ. नको तुझी साडी, नको पैसा नाणी, नको तुझी साडी, नको पैसा नाणी, तुझ्या सुखासाठी करते देवाकडे मागणी. गरीब आहे रे दादा मी, सांग ना तुला कोणत्या रंगाचा शर्ट घेऊ. सांगणारे दादा तुला भेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ. गर्दीत माणसांच्या हरवलाय माझा भाऊ. सांगणारे दादा तुला भेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ. तुझ्या दाजीचं काम गेलंय रे दादा, म्हणून दुसऱ्याच्या शेतामध्ये कामाला जाते. तुझ्या दाजीचं काम गेलंय बघ दादा, म्हणून दुसऱ्याच्या शेतामध्ये कामाला जाते. तळ हातावर फोड येताच मला तुझी आठवण येते. शेवटी माझं नशीब आहे, तू नको वाईट वाटून घेऊ. सांगणारे दादा तुला भेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ. गर्दीत माणसांच्या हरवलाय माझा भाऊ. सांगणारे दादा तुला भेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ. तू फोन उचलत नाहीस म्हणून वहिनीला फोन केला. रक्षाबंधनासाठी बहीण वाट पाहत असते दादा भावाची. अरे तू फोन उचलत नाहीस म्हणून वहिनीला फोन केला. रॉंग नंबर म्हणून तिने फोनच ठेवून दिला. नसेल तिने आवाज ओळखला म्हणून तिला नको त्रास देऊ. सांगणारे दादा तुला भेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ. गर्दीत माणसांच्या हरवलाय माझा भाऊ. सांगणारे दादा तुला भेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ.
आई बाबा गेले, माहेर माझं पोरकं झालं.